नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या बातम्या. पीएम किसान योजनेचे हप्ते रखडले, शेतकऱ्यांमध्ये नाराजी. कृषी विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही निराशा. जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस, वादळामुळे फटका. गेवराई, धारूर, आष्टी, वडवणी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान. बीडमधील 729 लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न होणार साकार. पहिल्या टप्प्यामध्ये मिळणार 1,00,000 रुपयांचा निधी. सिलेंडरची चिंता कशाला, बायोगॅसवर स्वयंपाक करा आणि अनुदान सुद्धा मिळवा. केंद्राकडून सुधारित योजना जाहीर झाल्यानंतर अंमल शौचालय जोडणीस अतिरिक्त अनुदानाचा लाभ. राज्यामध्ये ई वाहनांना चालना, शासनातर्फे कोट्यवधींचा निधी. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. पर्यावरणपूरक वाहतुकीला गती देण्याचा मानस. अवकाळीने 1,31,000 हेक्टर रब्बी पिकांचे नुकसान. पुणे. कृषी अवजार बँक सुरू करा, महिला बचत गटांना 24 लाखांपर्यंत अनुदान. पोकरा प्रकल्प महिला सक्षमीकरणासाठी शेतकऱ्यांना माफक दरामध्ये यंत्रणा सामग्री उपलब्ध होणार. आगामी निवडणुकांसाठी शिंदे सेनेने कंबर कसली, केजमध्ये उघडले संपर्क कार्यालय. बीड. मनरेगा योजनेमध्ये हजेरीसाठी आता सेल्फी अनिवार्य, बनावट नोंदींना बसणार आळा. पारदर्शकता वाढणार, पात्र मजुरांनाच मिळणार याचा लाभ. जामखेडमध्ये दूध भेसळ प्रकरणात आणखी दोघांची नावे समोर. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, आरोपींची संख्या 41 वर. अटकपूर्व जामीन फेटाळला जाणार.